संयमी जे बोलली ते प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ती लहान आहे आणि तिच्या वतीने मी सॉरी म्हणते तुम्हाला. पण असू दे. आपण इथून कुठेही जायचं नाही. तुला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना. तू त्याची तयारी कर. घरातलं वातावरण वाईट आहे, खराब झालं, बिघडलं म्हणून तुझ्या स्वप्नांचा सुराडा होता कामा नये. माझ्या आयुष्याचं झालं ते तुझं होता कामा नये. तू तुझ्या स्पर्धेची तयारी कर. तुला गोड भानवळे पदार्थ माहितीये? काय? गोड भानवळा पदार्थ नाही. कसा करतात? चण्याचं पीठ, जाड रवा, गूळ, खोबरं, जायफळ, मीठ, तूप असं सगळं साहित्य असतं. आमची आई करायची आणि ते असं कोळशावर खमंग भाजतात ना, इतकं छान व्हायचं. बापरे, म्हणजे कठीण असेल करायला? नाही अगं, काहीच नाही. आधी रवा घ्यायचा, तो भाजून घ्यायचा, मग गूळ थोडं गरम करून गूळ पातळ करून घ्यायचा, खोबरं टाकायचं, ते छान एकजीव करून घ्यायचं आणि मग त्यात चण्याचं पीठ टाकायचं, जायफळ टाकायचं, मीठ आणि कोळशाच्या शेगडीवर तवा ठेवून त्याच्यावर तूप सोडायचं भरपूर आणि त्यावर हे मिश्रण टाकायचं आणि छान दोन्ही बाजूनी मस्तपैकी तव्यावर असं शिजवून घ्यायचं आणि मग तव्यावरनं काढलं की पुन्हा कोळशाच्या शेगडीत थोडंसं असं खरपूस भाजून घ्यायचं. झालं. इतकं सोपं आहे? खूप सोपं आहे. आणि तो असा कोळशाचा खमंग वास येतो ना त्याला. अगो, तुमचे ओव्हन, केक मधले पदार्थ काहीच नाहीत त्याच्या पुढे. खूप छान आणि स्पेशल पदार्थ आहे. तुला स्पर्धेत करायचं आहे ना, मग असा वेगळाच पदार्थ हवा ना. कर. काय कोळसा? हो, मला एका रेसिपीसाठी हवाय. रेसिपीत कोळसा टाकणार आहेस की काय? कोळसा कोणी खातं का देसाई? काही काय बोलताय? म्हणजे हल्ली कोणी काही खात ना. ते चारकोल आईस्क्रीम नाही का? बरं ते सोडा, शेगडी आहे का तुमच्याकडे? शेगडी? हा, असेल. आहे? मग द्याल प्लीज. हे बघ, मला ना त्यातलं काही कळत नाही. कुठे ठेवली आहे काय माहित नाही मला. रुपाली त्यांना विचारा ना. नेमकी रुपाली तिच्या आईकडे गेली आहे ग. हो का? मग ठीक आहे, फोन करा प्लीज. फोन करू? हा. तुमच्यासाठी नाही करणार. नाही, तुम्ही काय कसे वागाल ना याचा काही नेम नाही. आधीच तुमच्यामुळे ना मनस्ताप झालेला आहे. कोळसा? अगं, आम्ही कोळशाच्या खाणीत राहतो की काय? तसं नाही. मग आम्ही रेल्वेचं इंजिन चालवतो. अहो ऐका माझं. मग कसं असेल आमच्याकडे कोळसा? बरं ठीक आहे, शेगडी तरी आहे. शी, हे असलं काही ठेवत नाही आम्ही. हे खूप आउटडेटेड आहे. अहो प्रभूबाई, आमच्याकडे ना मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न. ओ मॉडर्न का? हो. अच्छा, बरोबर. अगं ऐक ना, तुझ्या त्या सासऱ्यांना जाऊन सांग काहीतरी नवीन शिका म्हणावं, नाही तर जंगलात जाऊन राहा. कोळसा मागते, कोळसा. ओके, तुला कोळसा हवाय? हो, आणि शेगडी सुद्धा. शेगडीचं बघावं लागेल मग. पण एक चारकोल पेंटिंग करणारा फ्रेंड आहे, त्याच्याकडे कोळसा मिळेल, पण तो आत्ता अवेलेबल नसेल. तुला का हवंय पण हे सगळं? मला कळत नाही. म्हणजे काय करणार आहेस नक्की? अरे मला ती स्पर्धा जिंकण्यासाठी हवंय सगळं. एक मिनिट. हा, हॅलो. हो, भैरवी माझगावकर बोलतीय. व्हॉट? का? बर मी आले. हिला काय झालं अचानक? पोलीस स्टेशनला जाऊन आलो मी. अजूनही त्याला डांबून ठेवलंय. मला नाही वाटत त्याला जास्त दिवस डांबून ठेवतील. मला अजूनही वाटतं तू तक्रार केली असत तर बरं झालं असतं. बघू, भैरवीची स्पर्धा होऊ दे, मग करू विचार. का हसलास का? नाही, तू परत विचार करू म्हणालीस ना, बरं वाटलं.
संयमी, तू बाहेरून आलीस काय आणि अशी तरा चाललीस काय? जेव्हा बघावं तेव्हा धुंदीत असतेस. 4 शब्द बोलायला काय होत आहे? कोणाशी? माझ्याशी. बरं ठीक आहे, बोला. म्हणजे तू निलिमाशी बोलणार नाहीयेस? अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. एक्सक्यूज मी, मला बसायचंय. बोला. हा काय आगाऊ पण आहे? तोंड दिलं म्हणून काय वाटेल ते बोलशील? लहान मोठं काय भान ठेवशील की नाही? दादा असू दे, स्पर्धेला 2-4 दिवस राहिले, उगाच घरात वाद नको. असू दे. मी तुला सोडणार नाही. काय मूर्खपणा आहे हा? डोकं खाऊ नका हो तुम्ही. अर्ज मागे घ्या तुमचा. पण का अर्ज मी मागे घेऊ? मी व्यवस्थित फॉर्म भरलाय, सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या आहेत. मग तुम्ही महत्वाची माहिती लपवून का ठेवली? काय लपवून ठेवलंय? सगळे डिटेल्स तर भरलेत. हे बघा, आमचा वेळ वाया घालू नका. अर्ज मागे घ्या, नाहीतर मला वरच्या लेवलला बोलावं लागेल. पण मी काय केलंय ते आधी मला सांगा. दारू पिऊन गाडी चालवली तुम्ही. तुमच्यावर केस झाली होती, खरं आहे ना? माइंड युअर लँग्वेज. माझ्यावर केस झाली नव्हती, साधा FIR सुद्धा झाला नव्हता. आणि मिस्टरांचं काय? त्यांच्यावर तर झाली होती केस. इन्स्पेक्टर साहेब, या. हा बघा, हाच तो माणूस आहे. याने माझे 4 लाख रुपये चोरलेत. अटक करा याला. ती केस मागे घेण्यात आली होती. म्हणजे केस झाली होती हे खरं आहे. मग तुम्ही सगळी माहिती का नाही भरली? तुमच्यावर लिगल केसेस झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सरळ अर्ज मागे घ्या. एक मिनिट, मला कळेल का की ही एवढी चुकीची माहिती तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली? अहो, लपून राहतात का अशा गोष्टी? जिथे आग असते ना, तिथूनच दूर निघतो. एक तर तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करताय. मला माहित नाही तुम्हाला कुठूनही माहिती मिळाली आहे, पण एक लक्षात घ्या, मी अर्ज मागे घेणार नाही. वेताळाने अजून हट्ट सोडला नाही वाटतं. तुझ्या आबरूचे धिंडवडे निघायला नको असतील ना, तर मागे फिर. आता मला कळलं कुठून मिळाली ती माहिती. एवढा खालच्या थराला जायला असं वाटलं नव्हतं मिस्टर व्हॉट एव्हर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि हे जे तुझ्या माझ्यात वॉर सुरू आहे ना, ते तुझ्यामुळे सुरू आहे. माझी डील घेतली असतीस तर आपण बिझनेस पार्टनर्स झालो असतो. तू बाई असलीस म्हणून काय झालं, मी सांभाळून घेतलं असतं तुला. हाऊ डेअर यू. नाही, तुम्ही घाबरट आहात हे मला कळलंच आहे, पण हे असे आत वाटलं नव्हतं. असे म्हणजे? असे म्हणजे तुमचा हा जो नीचपणा आहे ना, तो मी नाही चालवून घेणार. नवरात्र सुरू आहे, देवीची पूजा करत असालच, आणि नसाल तर करा. आणि हे असं बायकांना अंडर एस्टिमेट करणं ना बंद करा. कारण बाईने ठरवलं ना, तर ती अख्खं जग चालवू शकते. कळलं? नाही, ते जगबिग चालवण्याचं जाऊ द्या हो. आधी घर चालवा नीट. नाही ना, तुला कायमचं घरी बसवलं. नाव नाही लावणार, शिखर राजदा. भैरवी, स्पर्धेला दिवस फार कमी राहिले ना. नाव मागे घे. तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून. नाही, कायदा मलाही कळतो, पण म्हणून हे असं नाही. अहो, कंप्लेंट पण मी, हे बघा, अहो, आमच्या घरावर त्यांनी दगड फेकलाय, त्याबद्दल काय करणार होता तुम्ही? ठीक आहे, मी बघतो काय.
बक्याला पोलिसांनी सोडून दिले. पोलीस म्हणाले आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवतो. तर पोलिसात त्याची कंप्लेंट करायला हवी होतीस. एकदा ते मी सांगतो म्हणून तरी पोलीस चौकीत चल. हे बघ नीलू, तुला त्याच्याबरोबर संसार नाही करायचा आहे ना, मग भोगू दे तर आपल्या कर्माची फळं. तू कशाला घाबरतोय उगाच? हे बघ, काही काळजी करू नकोस. मी खाली जातो आणि परशुरा सांगून येतो जरा घरावर लक्ष ठेव. चल मी जातो. नाही 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 दादा, तू 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 नको जाऊ. तो काय झालं नीलू? तो आहे तिथे. तो आहे. तू जाऊ नकोस. बाहेर जाऊ नको. तू जा. कुणी नाही आहे बाहेर. तुला घाबरायला काय झालं? तो होता तिथे. तो मी बघितलं. नाही ग, तुला भास झाला असेल. हे बघ, तू काय काळजी करू नकोस. मी खाली जातो आणि आपल्या परशुरा सांगतो घरावर जरा लक्ष ठेव म्हणून. हा, नाही तू नको जाऊस. तू काय अगं काय होणार नाही ना. तू काय काळजी करू नको. मी जाऊन येतो जातो. तू काय मस्ती आली तुला. हिंमत वाढली तुझी. काय करणार आहेस माझं? काय करणार आहेस बाबा? खबरदार, माझ्या विरुद्ध जर तक्रार दिलीस ना तर ह्या घरातल्या एकाही माणसाला जिवंत सोडणार नाही. आणि तुला सुद्धा. समजलं? अरे मोबाईल कुठे पडला का? विसरलो. सिद्ध. ए नीलू, माझा मोबाईल दे. तू नको जाऊस. अगं, पण तो माणूस चांगला नाही. तू चल. ए थांब. थांब तू. थांब तू. कुठे चालला? तुझ्या थांब. थांब. रेहान दादा, रेहान दादा, अहो थांबा. अहो बसा इकडे. अहो तुमच्या पायाला लागलेत. आणि तो लय डेंजर माणूस आहे. येडा खोपडीचा माणूस आहे. तो काय बी करेल. तुम्ही जाऊ नका परशुवा. अहो त्याच्या मनघरे तुम्ही जाऊ नका. तुम्ही अहो तू लागलाय तुम्हाला. तुम्ही चला बघू घरला चला. मी जाते दादा. तो नाही सोडणार मला काय कोणालाच सोडणार नाही तो. मी जाते. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय काय? अगं हाल करेल तुझे तो. आधी करतच होता. डांबूनच ठेवलं होतं इतकी वर्ष मला. इतकी वर्ष त्याच्या कैदेतच राहिले की. अर्ध आयुष्य सरलं आता. तर काय असं कितीचं उरलंय? कशाला हवंय मला एवढ्याशा आयुष्यासाठी स्वातंत्र्य? नको. मी जाते त्याच्याकडे. थांब नीलू, तुला चुकीचा निर्णय घेऊ नकोस. एकदा तुला मी चुकीचा निर्णय घ्यायला दिला, पण आता पुन्हा तसं नाही होऊ देणार. नाहीतर इथून आयुष्यभर माझं मला अपराधी वाटत राहील. आपण काहीतरी करू याच्यावर. काहीतरी म्हणजे? याच्यावर फक्त FIR हा एकच पर्याय आहे नीलू. युसलेस आहात तुम्ही. युसलेस. इतके पैसे फेकले मी तुमच्या तोंडावर. का नाही तिचं रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन कॅन्सल केलं तुम्ही? आम्ही काय करणार साहेब? तिने जर मॅनेजमेंटला फोन केला तर आमचा प्रॉब्लेम होईल. साहेब, तिला टेक्निकली सगळ्या डिटेल्स माहिती आहेत. ती उगाच काहीतरी करेल आणि आम्हाला अडकवेल. एका बाईला घाबरता तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? पण सर, तुम्ही कशाला टेन्शन घेता? आम्ही काहीतरी करू आणि तुम्हाला जिंकू. काय सर, आम्ही मॅनेज करू ना रिझल्ट.
ते इतकं सोपं नाहीये. ही बाई जर का माझ्या अपोजिट असेल ना तर मला खात्री नाही. अत्यंत स्ट्रॉंग कंटेंडर आहे ती. आणि हा तिचा पोकळ माज नाही आहे. तिला कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे, बिझनेसचा सेन्स आहे. आणि ती बाई जेव्हा बोलते ना तेव्हा ती शार्प आहे हे कळतं. काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा तिला हरवायला. तुम्ही ना त्या जखमेवर काहीतरी मलम बिलम लावा. थांबा मी आज घेऊन नाही, येतो. परशू काका ऐका. ठीक आहे, इट्स ओके, प्लीज. काय झालंय तुला? मी बाईक वरनं पडलो. अरे असं कसं पडलं? आई ओके? फार लागलं नाहीये ना? नाही, इट्स ओके, फार नाही लागलंय, होईल, इट्स ओके. अहो ओके ओके काय म्हणताय तुम्ही? एवढं पाहायला लागले. मी तर म्हणतो आपण दवाखान्यात जाऊ. चला. नाही परशू काका, अहो जाऊ द्या, तुम्ही नका एवढी काळजी करू, ते होईल आपोआप बरं. इट्स ओके, जाऊ दे. काय यार रेयांश, कसल्या रॉंग टायमिंगला इंजुरी झाली आहे तुला. आता माझ्या बरोबर कोण येणार आहे? ओके सॅम, आय एम सॉरी, आता खरंच शक्य नाहीये. आपण उद्या जाऊयात. ओके? अरे उद्या जाणं असं अलाउड नसतं. आजच फॉर्म भरायचा आहे मला. मला असं वाटतंय आज, आय मीन आत्ता नको जायला. का? मी आत्ता तुझ्या घरी गेलो होतो. निलिमा आजी रडत होती आणि अशोक आजोबा. टू हेल विथ देम यार. नुसतं मला ना ते नाही जायचंय ओल्ड एज होम मध्ये. रडकं घर करून टाकलंय सगळ्यांनी. ऐक, तुला नसेल यायचं ना माझ्या बरोबर, नको येऊस, मी एकटी जाऊ शकते. न येण्याचं ऐक ना सॅम, तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? माझ्या समोर काहीही करून वीक कंटेस्टंट आला पाहिजे. हा, मी इतके पैसे दिले तुम्हाला, रोज खायला घालतोय, बिर्याणी देतोय, रोज रात्री दारू पाचतोय. कशासाठी? आता एकाही कंटेस्टंटला एंट्री द्यायची नाही. सगळ्या जागा भरल्या म्हणून सांगायचं. आणि हे मी आता शेवटचं सांगतोय, मी परत सांगणार नाही. एक्सक्यूज मी कदम हॉटेल हॉस्पिटॅलिटीच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला आली आहे. आता नाही पार्टिसिपेट करू शकत, तुम्ही घरी जा. एक्सक्यूज मी. मॅम तुम्ही नेक्स्ट टाइम या. आता स्पर्धेच्या सगळ्या एंट्री फुल झाल्यात. आता एंट्री शिल्लक नाही, तुम्ही निघा. अशी कशी एंट्री नाही मिळणार? हो, लास्ट डे आहे आज. आय नो, पण अजून डे संपला नाहीये ना? हो, पण ऑलरेडी सगळ्या सीट भरल्या गेल्या आहेत. त्याचं काय? प्लीज काही ऍडजस्ट होत आहे का बघा ना, प्लीज, आय रिक्वेस्ट. इनफॅक्ट मी सगळी डॉक्युमेंट्सही घेऊन आली आहे, म्हणजे आजच्याच प्रोसिजर होऊन जाईल. प्लीज द्या, दाखवा. तुम्ही क्वालिफाय नाही होऊ शकत. का? मॅडम तुम्ही रूल्स वाचले नाही आहेत का? तुम्ही अंडर एज आहात, म्हणजे याचा अर्थ तुम्ही वाचलंच नाही ना. काय कुठूनही येतात आणि इथे आमच्या डोक्याला ताप देतात. तुम्ही प्लीज या. एक्सक्यूज मी, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सिरियसली? येस. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम मॅम? मे आय हेल्प यू? इफ आय एम नॉट रॉंग, आय हॅव सीन यू समवेअर बिफोर. ऑफकोर्स, आपण तुमच्या बिल्डिंग खाली भेटलो होतो. ओह या, राईट. सो व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? कोइन्सिडन्स. मी ऍक्च्युली माझ्या एका मित्रासाठी इकडे आलो होतो, पण तोच अजून आला नाहीये. ऍक्च्युली त्याचा स्पॉट रिकामा आहे. त्याचा स्पॉट तुम्ही यांना देऊ शकता. तुम्ही ऐकलं नाहीत का ते काय म्हणाले? आता फॉर्म देताय, गपचूप का दिवस संपायची वाट बघणार आहात? येस मॅम, प्लीज बसा. साहेब अहो, मगाशी तुम्ही बोललात की कुणालाही एंट्री द्यायची नाही. मग आता? दिवाळी जवळ आली ना, मी फटाके वाजवण्याची प्रॅक्टिस करतोय. तशी लांब वात काढायची आणि ती पेटवायची. मग ती वात पेटत 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 फटाक्याच्या जवळ येते आणि मग फटाका फुटतो. मी आता ही वात पेटवली आहे, तिथे ती उडेल
लवकरच.